या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। मागणी असतात काय सांगा? पशुपालक त्याचबरोबर पशूंचे व्यापार करणारे जो काही व्यापार वर्ग आहे, या व्यापार वर्गांचा आजचा हा मोर्चा आहे। या मोर्चाचा मूळ जो काही गाभा आहे तो म्हणजे कुरेशी समाज जो आहे, जो कत्तल करणारा, त्यांचा बंद आहे। त्या बंदमुळं जो पशुपालक वर्ग आहे, त्या पशुपालकांच्याकडे असलेला जो पशुधन आहे, पशुधन म्हणतो मी तुम्हाला, तो पशुधन जो आहे तो पशुधन तसाच पडू नये। कारण जो पशुपालक आहे त्यामध्ये 90% शेतकरी वर्ग आहे। हा शेतकरी वर्ग आपल्या अडीअडचणीच्या काळामध्ये आपला जो पशुधन आहे या पशुधनाची विक्री करतो आणि त्या विक्रीतून आलेला जो काही पैसा आहे तो आपल्या प्रापंचिक खर्चाला, मुलामुलींच्या शिक्षणाला, लग्नाला किंवा वेगवेगळ्या कारणांना तो वापरत असतो। यापूर्वी जर आपण पाहिलं की आपल्याकडे, मी देखील एका शेतकऱ्यांचा मुलगा आहे, आजही माझ्या गावाकडे अक्कलकोट तालुक्यातील निमगाव या गावामध्ये 10 म्हशी आहेत, 12 गाई आहेत आणि 4 बैल आहेत। एक मोठा शेतकरी आहे। मग आमच्याकडे जे भाकड जनावरं असतात, या भाकड जनावरांना आम्ही विकतो आणि विकून आलेल्या पैशामध्ये अजून थोडे पैसे ॲड करून आपण नवीन जनावरं, जी दुभती जनावरं आहेत ती घेत असतो। त्याचबरोबर जो संकरित गायी आहेत, ज्याला आपण जर्सी गाय म्हणतो, या गायांचा जो काही वळू असतो, वळू म्हणजे बैल, त्याला खांदा नसतो, त्यामुळं तो शेतीच्या कामाला उपयोगाला येत नसतो। म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? जो खिलार बैल आहे, या बैलाला काही व्हॅल्यू नसतो, त्याला दररोज चारा पाणी करणं हे आजच्या महागड्या दिवसामध्ये परवडत नाही आहे। अशा वेळेस त्यांच्याकडचे असलेले वळू, त्यांच्याकडे असलेले जे भाकड जनावरं, त्याचबरोबर जो रेडे आणि तत्सम प्राणी जे आहेत हे सर्व विक्री करत असतात आणि ही विक्री थांबलेली आहे। ही थांबलेली विक्री, खरेदी विक्री चालू व्हावी म्हणून जो आज कुरेशी समाजाने जो मोर्चा काढलेला आहे त्याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।